नमस्ते. नमस्कार. आज आपल्यासोबत आहे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सदस्य संभाजीरावजी माळोदे. तरी त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं नेतृत्व अनेक लोकांना माहितीच आहे. माळोदे हे नेहमीच जनतेचे प्रश्न सरकारसमोर मांडत असतात. तरी आज त्यांनी एक प्रश्न निर्माण केला आहे, तो शालेय शिक्षणाबाबतीत. तर ते शालेय शिक्षणाबाबतीत अनेक ध्येय धोरणं सरकारच्या वतीने प्रत्येक वर्षी राबविण्यात येते. पण खाजगी शाळा आणि जे सरकारी शाळा आहे त्या बाबतीत ध्येय धोरणाबाबतीत आपण त्याच्याशी आज चर्चा करणार आहोत. तरी आपण आज सक्रियपणे काम करतात काँग्रेसमध्ये. तरी आज आपल्याला काय जाणवतं खाजगी शाळा व सरकारी शाळेमधील अंतर? आजची जी परिस्थिती आहे सरकारी शाळांची ती थोडीशी नाजूक बनलेली आहे. याला अनेक कारणं आहेत. अनेक शिक्षण संस्था लोकांच्या असो किंवा इतर शिक्षण सम्राटाच्या असो आणि जिल्हा परिषदेत सारख्या ज्या शाळा आहेत त्या शाळाला मिळणारं सरकारकडून अनुदान असेल, सुविधा असतील आणि खाजगी शाळा आहे या शाळा ज्यांच्यामध्ये अनेक शिक्षक असतील, इंग्लिशचा अभ्यासक्रम असेल वगैरे, ह्या गोष्टी ज्या आहेत याच्यात पहिली एक तफावत निर्माण झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, ग्रामीण भागात देखील असा एक वर्ग निर्माण झालेला आहे की ज्याचा इंग्लिश मिडियमकडे जास्त कल झालेला आहे. त्यामुळे ते जे मुलं आहेत ते इंग्लिश मिडियमकडे आकर्षित झालेले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अनेक पट कमी होत चाललेला आहे आणि तो पट कमी झाल्यामुळे शाळा अनेक बंद होत चाललेल्या आहेत. नुकताच काल शासनाने निर्णय घेतलेला की 255 शाळा म्हणजे बंद करण्याची घोषणा केलेली आहे. याला कारण म्हणजे पट कमी असणं आणि जिल्हा परिषद पंचायत समिती शाळेमध्ये की जे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये शिक्षकांनी आता जनजागृती करून गावामध्ये फिरून लोकांना भेटून पाल्यांना भेटून आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेमध्ये ऍडमिशन करा अशी एक जनजागृती करणं आता गरजेचं आहे आणि शासनाने देखील शाळेला सुविधा देणं गरजेचं आहे. तसं पाहिलं तर खाजगी शाळेमध्ये या अगोदर सुद्धा शाळेय बाह्य विद्यार्थ्यांना ऍडमिशन देण्याची एक प्रक्रिया होती. आज त्या प्रक्रियेला कुठंतरी लांबणीवर टाकण्यात आलं आहे. थोडक्यात सांगायचं ठरलं तर जे पालक आहे त्यांना पालकांना खाजगी शाळामध्ये जर आपल्या पाल्याला टाकवायचं असेल तर भरमसाठ फी लागते आणि सरकारी शाळेमध्ये ती फी लागत नाही. तर अशीच तरतूद सुद्धा खाजगी शाळेमध्ये व्हावी का असं आपल्याला वाटतं का? खाजगी शाळेमध्ये तशी तरतूद आहे, ज्याला आपण राईट टू एज्युकेशन म्हणतो. RTE द्वारे 25% ऍडमिशन जे आहे विना अनुदानित शाळांमध्ये हे RTE मार्फत केली जातात. आपल्याकडं 2010 मध्ये RTE म्हणजे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 हा 2010 मध्ये एप्रिल 2010 मध्ये लागू झाला. त्याद्वारे 25% जे वंचित दुर्बल घटकातील जे मुलं आहेत त्यांना RTE द्वारे या शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. परंतु आज RTE द्वारे प्रवेश प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्येही अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आता नवीन जो नियम काढलेला आहे 2026 मध्ये त्यामध्ये RTE द्वारे जे ऍडमिशन होणार आहे, प्रवेश होणार आहे, त्याला 1 किलोमीटरची मर्यादा दिलेली आहे. पहिली ही 3 किलोमीटरची होती आणि 10 शाळा पर्याय दिलेला आहे. आता 1 किलोमीटरच्या आतमध्ये जर ऍडमिशन जर घ्यायचे ठरले तर तेवढे मुलं उपलब्ध त्या शाळेला होणार नाही किंवा 1 किलोमीटरच्या बाहेरच्या मुलांना त्या शाळेमध्ये ऍडमिशन घेता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शासनाने ही जाणून बुजून केलेलं म्हणजे यामध्ये थोडक्यात खाजगी शाळा चालविणाऱ्यांनी शासनाला आपल्याकडून ओढून घेतलं व आपला धंदा कसा चालेल आणि जे शाळेबाह्य विद्यार्थी आहे त्यांना जे अगोदर 3 किलोमीटरच्या अंतरावर राहणारे विद्यार्थ्यांना शाळेत घेण्याची तरतूद होती आणि आज अशी तरतूद करण्यात आली आहे का 1 किलोमीटर अंतर असेल तरच त्या विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिला जाईल खाजगी शाळेमध्ये. एकदम
चुकीचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. याचं मोठं कारण असं आहे की RTE द्वारे जे प्रवेश होतात मुलांचे 25% मुलांचे जे प्रवेश होतात त्या प्रवेशित बालकांच्या शिक्षणाच्या खर्चाची जी पूर्तता आहे ती संस्थेला करावं लागते आणि संस्थेचा हा जो पैसा आहे अनुदानाच्या द्वारे सरकारला त्या संस्थेला द्यावा लागतो. परंतु गेल्या 3-4 वर्षापासून सरकारने त्या संस्थांना तो खर्चच दिलेला नाही. सरकार तो खर्च उचलायला आता तयार नाहीये आणि म्हणून सरकारने हा 1 किलोमीटरचा जो नियम आणलेला आहे ज्याच्यातून वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना शिक्षण घेता येणार नाही. 1 किलोमीटरची मर्यादा ही त्यांनी पळवाट काढलेली आहे आणि वंचित मुलांना, वंचित घटकातील जे मुलं आहेत त्यांना शिक्षणापासूनच वंचित ठेवायचा हा सरकारने या नियमाद्वारे घाट घातलेला आहे. आता यामध्ये या अधिवेशनामध्ये आम्ही आमचे जे नेते आहेत नानाभाऊ पटोले त्यांना मी हा जो RTE प्रवेश प्रक्रियाबद्दलचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी आम्ही देत आहोत, ज्याच्यामध्ये आपण RTE अंतर्गत निवासस्थानापासून जे अंतर आहे 5 किलोमीटर करावे आणि शाळा पर्याय 10 ऐवजी 20 शाळा कराव्यात अशी आपण मागणी करत आहोत. या संदर्भात आपण विधानसभेमध्ये प्रश्न मांडणार आहात, तरी आपल्याला काय अपेक्षा राहिली याची? माझं असं मत आहे की हा प्रश्न विधानसभेत उपस्थित व्हायला पाहिजे आणि या नियमामध्ये बदल व्हायला पाहिजे जेणेकरून गोरगरीब सर्वसामान्य आणि मागासवर्गीय असतील, वंचित घटकातील जे मुलं असतील त्यांना शिक्षण घेता आलं पाहिजे आणि त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. बदल पण नेमके कोणते बदल झाले पाहिजे? अंतरामधले तर शाळेच्या शिक्षणामध्ये? अंतरामधला जो बदल आहे तो होणं गरजेचं आहे. 1 किलोमीटर ऐवजी ते 5 किलोमीटर होणं गरजेचं आहे आणि शाळा पर्याय जे 10 दिलेले आहे त्याऐवजी 20 पर्याय देता आले पाहिजे. अजून काय सांगता येईल आपल्याला शालेय शिक्षणाबाबतीत? अजून मला असं सांगता येईल की शालेय अभ्यासक्रम जो असेल त्या अभ्यासक्रमामध्ये बदल करणं गरजेचं आहे. त्यानंतर शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, जे प्रशिक्षण सध्या बंद झालेलं आहे. आणि वेळोवेळी पालकांनी देखील आज सरकारी शाळांकडे त्यांची जी मुलं आहे खाजगी शाळांकडे जो कल वाढलेला आहे त्याऐवजी आपण जिल्हा परिषद शाळेला वगैरे प्राधान्य दिलं पाहिजे जेणेकरून या शाळा टिकतील, नाहीतर भविष्यात या शाळा बंद करण्याची वेळ येईल. फटा आजारी आपण आमच्या चॅनलच्या द्वारे या शालेय शिक्षण सम्राटांना, खाजगी शालेय शिक्षण चालवणाऱ्यांना त्यांना काय संदेश देणार आपण? आम्ही त्यांना तर आपल्याला संदेश द्यायचा काही अधिकार नाही, परंतु मी जनतेला संदेश देऊ इच्छितो की भरमसाठ फी तुम्ही आज वर्षाला 50,000 असेल, 1 लाख असेल, ही फी भरून तुम्ही ज्या शाळेत प्रवेश घेता खरंच तुमच्या मुलाला त्या याचा लाभ मिळतो का? ज्या पद्धतीने तुम्ही पैसे देऊन तिथं का फक्त तुम्ही आपल्या स्टेटससाठी मुलांना खाजगी शाळेत शिकवता? मग तुम्ही तुमच्या गावातील शाळा वाचवा ही मोहीम राबवून तुम्ही तुमचे मुलं तुमच्या गावातील शाळेत अभिमानाने घाला, त्या शाळेकडे लक्ष द्या. शिक्षण कमिटीने देखील त्या शाळेकडे लक्ष देऊन शाळेत सुधारणा कशा होतील, वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीने देखील चांगल्या प्रकारे शाळेवर खर्च करून त्या शाळेमध्ये सुधारणा केली पाहिजे. आपल्या शिक्षण विभागाने देखील जे शिक्षक आहेत आता नवीन TET द्वारे टेट द्वारे शिक्षक येऊ राहिले, चांगले शिक्षक भरती होऊ राहिले, त्या शिक्षकांना देखील ट्रेनिंग देणं गरजेचं आहे, मार्गदर्शन गरजेचं आहे. म्हणजे शाळा टिकतील, मुलं चांगली शिकतील आणि सर्वात महत्वाचं गावातील ज्या शाळांमध्ये जे दुर्बल घटकातील मुलं शाळा शिकतात त्यांना न्याय मिळेल आणि त्यांचे शिक्षण होईल. आज माझ्यासारखे विद्यार्थी देखील आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहोत. माझा मुलगा देखील जिल्हा परिषद शाळेत सध्या त्याचा प्रवेश आहे. म्हणजे हा दृष्टिकोन आपण ठेवणं गरजेचं आहे. मी शिकलो, माझा मुलगा जिल्हा परिषद शाळेत शिकून एक अधिकारी होईल, तो भविष्य चांगलं घडविल, हा हेतू हा दृष्टिकोन आपण जर ठेवला तर ह्या शाळा टिकण्यास मदत होईल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हे होते आपल्यासोबत संभाजी माळवदे. नक्कीच यांच्या प्रश्नांना यश येईल. राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत.